नमस्कार. DMLT म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी अँड टेक्नॉलॉजी. आता आपल्याकडे जो कोर्स आहे तो BVOC DMLT आहे, म्हणजे बॅचलर ऑफ वोकेशन इन मेडिकल लॅबोरेटरी अँड टेक्नॉलॉजी. हा एक स्किल बेस्ड डिग्री कोर्स आहे. यामध्ये थिअरी, प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्री ट्रेनिंग यावर जास्त भर दिला जातो. साधारण 20 ते 30% थिअरी आणि 70 ते 80% प्रॅक्टिकल हा याच्यामध्ये भाग येतो. कोर्सचं ड्युरेशन जर तुम्ही विचारलं तर 3 वर्षाची डिग्री कोर्स आपल्याकडे आहे. त्यामध्ये एक्झिट ऑप्शन असतात. 1 वर्षामध्ये तुम्ही डिप्लोमा, 2 वर्षामध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा आणि 3 वर्षामध्ये डिग्री BVOC हे करू शकता. यासाठी इलिजिबिलिटी काय आहे की 12वी पास सायन्स जर असेल तर चालतं, पण सध्या BVOCच्या अंतर्गत 12वी आर्ट्स आणि कॉमर्स झालेलेही या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतात. त्यासाठी आधी एक एक्झाम असते, ती एक्झाम फक्त द्यावी लागते आणि ती एक्झाम तुम्ही क्लिअर केली पाहिजे. DMLTमध्ये जर तुम्ही केली BVOC DMLT केल्यावरती तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय येतात तर तुम्ही लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, पॅथॉलॉजी लॅब स्टाफ, हॉस्पिटल किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जॉब करू शकता. ब्लड बँकमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब भेटू शकतो किंवा तुम्ही स्वतःचं युनिटही सुरू करू शकता. सॅलरीचं जर पाहिलं तर पहिले 6 महिने काहीच नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हापासून 7व्या महिन्यापासून तुम्हाला स्टायपेंड सुरू होतो. आणि जर सॅलरीज बघितली तर 12,000 ते 25,000 पर मंथ आणि एक्सपिरियन्सनंतर 30,000 ते 50,000 सॅलरी तुम्हाला मिळते. तुम्ही विचारताल नॉर्मल DMLT आणि BVOC DMLT यामध्ये काय फरक आहे? तर नॉर्मल DMLTमध्ये तुम्हाला डिप्लोमा हा कोर्स मिळतो आणि ड्युरेशन 1 ते 2 वर्षाचं असतं. BVOCच्या DMLTमध्ये तुम्हाला डायरेक्ट डिग्री हा ऑप्शन ओपन राहतो. डिग्री मिळते तुम्हाला, तुमची करिअर ग्रोथ चांगली होते, तुम्हाला सॅलरी जास्त मिळते. प्लेन DMLTमध्ये तुम्हाला लिमिटेड ग्रोथ राहते करिअरसाठी आणि सॅलरीही कमी मिळते. DMLT नंतर तुम्ही काय करू शकता तर BVOC BMLT म्हणून ॲडव्हान्स स्टडीज आहे, ज्यामध्ये स्पेशलाइज्ड लॅब कोर्सेस असतात. हॉस्पिटल मॅनेजमेंट फील्डमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर डिग्री प्लस प्रॅक्टिकल स्किल्स हवे असतील, फ्युचर ग्रोथ पाहिजे, सॅलरी इम्प्रूव्ह करायची असेल तर BVOCचा DMLT हा कोर्स आणि त्यातही डिग्री जर केली तर खूप चांगला फायदा मिळतो. आपण जे ट्रेडिशनल शिक्षण घेतो त्यामध्ये साधारण आपण थिअरिटिकल सगळं शिकतो आणि नंतर आपलं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर मग आपण जॉबसाठी सर्च करतो, मग त्यामध्ये आपला वेळ जातो. पण हे व्होकेशनल कोर्सेसमध्ये असं होत नाही, कारण तुम्ही ज्यावेळी शिकत असतात त्याचवेळी तुमचं प्रॅक्टिकल एक्सपोजर तुम्हाला दिलं जातं, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, हँड्स ऑन प्रॅक्टिस मिळते आणि तुम्ही कोर्स शिकताच तुम्हाला स्टायपेंड सुरू होतं आणि कोर्स कंप्लीट झाला, तुमची डिग्री मिळाली की तुम्हाला लगेच जॉब मिळतो, सॅलरी जॉब मिळतो. तुम्हाला काही इंटर्नशिप किंवा फ्रेशर म्हणून नाही तितकं ट्रीट केलं जात, कारण तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्सही असतो आणि तुम्हाला ग्रोथही चांगली मिळते. तर मेडिकल फील्डमध्ये जर कुणाला करिअर करायचं असेल तर हा एक ऑप्शन खूप चांगला आहे 12वी नंतरचा.